नमस्कार. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आणि संविधानाचे पारायण. आज या पारायणाचा 6वा भाग आहे. त्याच्यामध्ये आपले मार्गदर्शक ॲडव्होकेट धनराज वंजारी सर यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. सर, स्वागत आपलं. धन्यवाद. त्याचबरोबर ऑनलाईन असणाऱ्या सर्व संविधानाचे पाईक होण्यासाठी असणारे जे शिलेदार रोज जॉईन होत आहेत त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि सरांच्या परवानगीनं मी आजच्या आपल्या पुढच्या वाचनाला सुरुवात करतोय. आज आपण या ठिकाणी भारतीय संविधान भाग 3 मूलभूत हक्क याच्यामधला या ठिकाणी 15वा जो अनुच्छेद आहे त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई. 1. राज्य कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही. 2. केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या अथवा कोणत्याही कारणावरून कोणताही नागरिक दुकाने, सार्वजनिक उपहारगृहे, हॉटेल आणि सार्वजनिक करमणुकीचे स्थाने यात प्रवेश करणे किंवा पूर्णतः किंवा अंशतः राज्याच्या निधीतून देखभाल करण्यात येणाऱ्या पैशाने राखलेल्या अथवा सार्वजनिक जनतेच्या उपयोगाकरताच खास नेमून दिलेल्या अशा विहिरी, तलाव, स्नानघाट, रस्ते आणि सार्वजनिक वापरांच्या जागा यांचा वापर करणे याबाबत कोणतीही निसमर्थता, दायित्व, निर्बंध किंवा शर्ती याच्या अधीन असणार नाही. 3. या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे स्त्रिया, बालके यांच्याकरता कोणतेही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. 4. या अनुच्छेदातील किंवा अनुच्छेद 29 चा खंड 2 यातील कोणत्याही गोष्टीमुळे नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या उन्नतीकरता अथवा अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरिता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. 5. या अनुच्छेदामधील किंवा अनुच्छेद 29 चा खंड 1 उपखंड 6 यामधील कोणत्याही गोष्टीमुळे नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या उन्नतीकरता अथवा अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरता कायद्याद्वारे कोणत्याही विशेष तरतूद करण्यास जेथवर अशा तरतुदी अनुच्छेद 30 च्या खंड 1 मधील निर्देशिलेल्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थाखेरीज अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये मग त्या राज्याकडून अनुदान प्राप्त असोत अथवा अनुदान प्राप्त नसोत प्रवेश देण्याशी संबंधित असतील तेथवर राज्याला प्रतिबंध होणार नाही. धन्यवाद यशवंत. आज अनुच्छेद 15 म्हणजे मूलभूत हक्क भाग 3 मधला दुसऱ्या पर्वाकडे आपण जातो आहे. जसं आपण मूलभूत हक्क या संकल्पनेत बघितलं की आपले अनुच्छेद 12 ते 35 याच्यामध्ये आपले मूलभूत हक्क या भाग 3 मध्ये राज्यघटनेच्या एकवटलेले आहेत. आणि याची जी कल्पना आहे ती विशद करताना आपण सांगितलं की हे हक्क मानवी हक्क, कायदेशीर हक्क यापासून कसे वेगळे आहेत. आणि त्यापुढे जाऊन सांगायचं झालं तर या मूलभूत हक्काच्या एकंदर प्रकरणावर जी एक सावली आहे, जी एक छाया आहे, ती जगभरातल्या अनेक मानवीय दृष्टिकोनातून निर्माण केलेल्या व घटनात्मक हक्क प्रदान करणाऱ्या अशा दस्तावेजांवर अवलंबून आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर 1215 मध्ये ब्रिटन असा क्लेम करतं, इंग्लंडचा असा क्लेम आहे की आम्ही मॅग्ना कार्टा हे पहिलं लिखित डॉक्युमेंट जारी केलं ज्याच्यावरून मानवाला काय काय उपजत नैसर्गिक अधिकार असले पाहिजे त्याची वाच्यता आम्ही केलेली आहे. इथपासून जर प्रवास आपण बघितला तर अमेरिकेचं बिल ऑफ राईट ज्यांनी आपल्या घटनेमध्ये माणसाचे मूलभूत अधिकार प्रिस्क्राईब करताना, त्याचं वर्णन करताना हे नमूद केलेलं आहे की माणसाला
जर परिपूर्ण जीवन, मानवी जीवन या भूतलावर जगायचं असेल, तो देश कुठलाही असो, राज्य कुठलाही असो, भूखंड भूभाग कुठलाही असो, त्याची संस्कृती, त्याची शैक्षणिक सामाजिक स्तर कुठलाही असो, हे मूलभूत हक्क आहेत. या हक्काशिवाय त्याचा विकास होऊ शकत नाही. मनुष्य प्राणी त्याला प्राप्त झालेलं आपलं मानवी अस्तित्व न्याय्य ठरवू शकत नाही. म्हणून आम्ही हे हक्क प्रदान करत आहोत. हा जो सगळा प्रवास बघितला तर आपली राज्यघटना जेव्हा निर्माण झाली तेव्हा या प्रवासाची, जगभरातल्या प्रवासाची खास दखल घेऊन हे प्रकरण मूलभूत हक्काचं आपल्या घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं. 12 ते 35 असे याचे अनुच्छेद लिहिण्यात आले. त्यापैकी आपण 12वा बघितला की त्याच्यामध्ये राज्य याची व्याख्या विस्तृतपणे दिलेली आहे. त्याचा स्पष्ट अर्थ जसं जसं आपण पुढे जाऊ तसं आपल्याला कळत जाईल की मानवी हक्क किंवा कायदेशीर हक्क याचं जर उल्लंघन झालं तर आपल्याकडे वेगवेगळी प्राविधानं आहेत. आपण न्यायालयाकडे जाऊ शकतो किंवा सरकारकडे जाऊ शकतो, विधिमंडळाकडे जाऊ शकतो, एखाद्या कलेक्टरकडे अर्ज करू शकतो किंवा पोलीस ठाण्यात आपल्यावर गुन्हा घडला असेल तर पोलीस ठाण्यात जाऊन FIR नोंदवू शकतो. परंतु मूलभूत हक्क जर उल्लंघित झाले, त्याचं उल्लंघन झालं व आपल्या मूलभूत हक्काची पायमल्ली होत आहे असं जर कोणाला वाटलं तर त्यांनी थेट राज्याविरुद्ध ते हक्क आपले उजागर करण्यासाठी पिटिशन्स किंवा केस किंवा दावे प्रतिदावे दाखल करायचे असतात. हे राज्याविरुद्ध दावे प्रतिदावे दाखल करण्याचं जे एक गमक आहे हे आपल्याला आपल्या संपूर्ण न्याय प्रक्रियेनुसार समजून घ्यायला पाहिजे की जेव्हा न्यायालयात कुठलीही केस जाते तेव्हा अगेन्स्ट स्टेट ऑफ महाराष्ट्र, अगेन्स्ट युनियन ऑफ इंडिया असं आपण मेन्शन करतो. म्हणजे एखाद्या कलेक्टरच्या विरुद्ध तक्रार असेल, एखाद्या मंत्र्याच्या विरुद्ध तक्रार असेल, एखाद्या प्रशासकाच्या विरुद्ध तक्रार असेल, कमिशनरच्या किंवा मग एखाद्या इन्स्पेक्टरच्या, पोलीस ठाणे प्रमुखाच्या विरुद्ध तक्रार असेल तर ती तक्रार कोर्टात देत असताना आपण प्रतिवादी नंबर 1 हे राज्य असं लिहित असतो. हा प्रघातच आहे, किंबहुना तो प्रघात घटनेने घालून दिलेला आहे की आमचे जर मूलभूत हक्क दमन झालं, मूलभूत हक्कांची पायमल्ली झाली तर आम्ही थेट राज्याला प्रश्न विचारतो की ही सगळी हमी तुम्ही घेतलेली आहे. आणि म्हणून अनुच्छेद 12-13 आपण जेव्हा बघितले तेव्हा राज्याचं या ठिकाणचं जो रोल आहे, राज्याचा जो एक मूलभूत गाभा ज्याला आपण घटनेच्या संदर्भातला म्हणू की मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं त्याची जबाबदारी कोणी घ्यायची, तर जबाबदारी ही राज्याची आहे आणि राज्याने त्याचं निस्तारण करायचं. म्हणून हा एक प्रघात आपण या ठिकाणी लक्षात ठेवूया. आणि दुसरं एक आहे असं की फंडामेंटल राईट्स आर नॉट ऍब्सोल्यूट. तसं आपण बघितलं की फ्रीडम किंवा लिबर्टी सारख्या ज्या संकल्पना आहेत या ऍब्सोल्यूट नाही, याला कुठेतरी कंडिशनिंग आहे. तर हे पुढं आपण जात असताना आज मला हे सांगायची गरज अशासाठी पडते की आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तसं या कंडिशनिंग आपल्या लक्षात आल्या पाहिजे. आणि कंडिशनिंग कशासाठी दिलेले आहेत की जर सगळ्यांना समानतेच्या तत्वावर आपल्याला गृहीत धरायचं असेल तर जे अगदी खालच्या लेवलला आहे त्यांना थोडंसं आपल्याला वर उंच करावं लागेल आणि जे ऑलरेडी उंचावर स्थित आहे त्यांना थोडंसं खाली ठेवावं लागेल. म्हणजे इफ यू वॉन्ट इक्वॅलिटी टू बी एस्टॅब्लिश यू नीड टू ट्रीट सम सेक्शन ऑफ सोसायटी अनइक्वल असं त्याचं म्हणणं आहे. त्याचा अर्थ असा की समानतेच्या तत्वावर जो अनुच्छेद 14 आपण बघितला की समानतेच्या तत्वावर जर आपल्याला समाज आणि देश आणायचा असेल तर जे काही तळागाळातले वर्ग आहेत त्यांना जे उच्च वर्ग आहेत त्यांच्यापेक्षा जास्त झुकतं माप देऊन आपल्याला त्यांना जास्त सवलती देऊन, कन्सेशन्स देऊन, रिझर्वेशन्स देऊन त्यांना त्या स्तरावर आणावं लागेल. किंबहुना जर आपण त्यांना त्या स्तरावर आणलं नाही तर समानतेच्या तत्वाला कुठंतरी मुरड पडेल, समानतेचं तत्व कुठंतरी नष्ट होईल आणि ते आपल्याला कायम करायचं आहे असं आपला अनुच्छेद 14 सांगतो. एका ओळीमध्ये अनुच्छेद 14 म्हटलेलं होतं की राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्य क्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. म्हणजे कायद्यापुढं
देशातले सर्व नागरिक हे समान आहे. आता अशी समानतेची कल्पना जर रुजवायची असेल तर ती असमानतेच्याच माध्यमातून रुजवली जाऊ शकते. याचा अर्थ थोडक्यात असा आहे की समानता हा जर नियम बघितला तर त्या नियमाबरोबर काहीतरी अपवाद आपल्याला ठेवावे लागतील. हे मी अशासाठी सांगतोय की अनुच्छेद 15 मध्ये आपल्याला याचाच विचार करायचा आहे. जसं असं म्हणतात की एक्सेप्शन प्रूव्स द रूल, म्हणजे अपवाद हे नियम सिद्ध करतात. म्हणजे नियम काय आपला, की सगळे नागरिक समान आहेत. हे जर सिद्ध व्हायचं असेल तर त्यांना काहीतरी अपवाद असलेच पाहिजे. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कुठलाही नियमाला अपवाद असतात. याचा अर्थ अपवाद कधीही नियम होऊ शकत नाही. अपवाद हे अपवादच राहतात. अपवाद त्या नियमाची पायाभरणी, त्या नियमाची उद्देशपूर्ती करण्यासाठी आपल्याला मदत करत असतात. पण अपवाद हे नियम होत नाही. नो एक्सेप्शन्स कॅन बिकम अ रूल. म्हणून रूल ऑफ लॉ ही जी संकल्पना आहे, कायद्याचं राज्य ही जी संकल्पना आहे, ती अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी हे लक्षात ठेवायला पाहिजे की जे एक्सेप्शन्स आहे ते एक्सेप्शन्स देताना फार मोठं बर्डन आणि फार मोठं ओझं घटनाकारावर असं आहे की हे अपवाद जारी करत असताना मुख्य तत्व जी आहे समानतेची, त्याला बाधा येता कामा नये. आणि त्याचप्रमाणे असं होऊ नये की एका समाज समूहाला, एखाद्या प्रवर्गाला आपण जास्त सवलती दिल्या जेणेकरून दुसऱ्या प्रवर्गावर अन्याय होईल, असंही करता येणार नाही. तर ही जी तारेवरची कसरत आहे, आपल्याला सर्वसाधारणपणे हे अनुच्छेद घटनेमध्ये लिहिलेले दिसतात. त्यांचे शब्द, त्यांची वाक्यरचना ही जटिल जरी असली तरी त्या मागची एक पूर्वपीठिका तत्वांची, लॉजिकची, रिझनिंगची समीक्षा ही होणं अतिशय महत्वाचं आहे. ती जर झाली नाही तर एकंदर नियमाचं जे प्रावधान आहे, समानतेच्या तत्वाचं जे प्रावधान आहे, त्याचा उलगडा पूर्णपणे होणार नाही. आणि म्हणून हे इंट्रोडक्शन थोडस सांगणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे दुसरी एक गोष्ट, काही श्रोत्यांनी, तरुण वर्गाने प्रश्न विचारला की समान नागरी कायदा जो आहे, कॉमन सिव्हिल कोड किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोड, याच्याबद्दल आपण सांगा. तर मी निश्चितपणे त्याच्याबद्दल बोलणार आहे. परंतु समान नागरी कायदा आणि त्याचे कंगोरे जर बघितले तर आपल्याला 4 अभिव्यक्ती या मानवाच्या लक्षात घ्यायला पाहिजे. एक व्यक्तिगत, दुसरी कौटुंबिक, तिसरी सामाजिक आणि चौथी राष्ट्रीय. तर या 4 अभिव्यक्तीचा प्रवास जेव्हा स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या 4 वेव मधून होतो, तेव्हा या ठिकाणी समान नागरी कायदा हा आपल्याला एका विशिष्ट परिप्रेक्ष्यातच बघावा लागतो. त्याला संपूर्णतः आपल्याला एक कायदा किंवा एक रूल आणून सगळ्यांना एका पट्टीत टाकता येत नाही. त्याचं महत्वाचं कारण असं आहे की आपल्याकडे विविध जात, धर्म, पंथ, संप्रदाय, संघ याचं हे संमिश्र असं भारतीय समाजाचं एक प्रारूप आहे. आणि त्या प्रारूपातून भारत देश निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळं समान नागरी कायदा लावतो म्हटलं तर लग्न ही संज्ञा जर आपल्या डोळ्यासमोर आली किंवा प्रत्येक जातीतल्या, धर्मातल्या रूढी, चालीरीती जर आपण डोळ्यासमोर घेतल्या तर आपल्या असं लक्षात येईल की एका जातीच्या चालीरीती, एका धर्माच्या रूढी परंपरा या दुसऱ्या धर्माशी विसंगत असू शकतात. म्हणून ते स्वातंत्र्य त्या पद्धतीने त्या धर्म समूहाला, त्या समाज समूहाला, त्या जातनिहाय पंथाला आपल्याला बहाल करणं भाग आहे. कारण याच राज्यघटनेच्या अनुच्छेद 25, 26, 27, 28 मध्ये आम्ही श्रद्धा, उपासना, सांस्कृतिक आणि शैक्षणिक याचं स्वातंत्र्य लोकांना बहाल केलेलं आहे. म्हणजे समान नागरी कायदा जर आपण काढला तर त्याची परिभाषा आपल्याला सर्वप्रथम ती व्यक्तीच्या कुठल्या अभिव्यक्तीवर अधिराज्य करेल याची आधी शहानिशा करून मग आपल्याला समान नागरी कायदा आणावा लागेल. समान नागरी कायदा आणण्याचे प्रयत्न सुमारे गेली 25 वर्षापासून आपल्या संसदेमध्ये
चालू आहेत, अनेक कमिटीज याच्यावर आहेत आणि त्याचा उहापोह आपण निश्चितपणाने करू. पण मला वाटतं त्याच्या आधी मूलभूत हक्काची ही जी आपली पालखी आहे, ही जशी जशी पालखी पुढे जाईल त्या त्या पद्धतीने आपण समान नागरी हक्क कायदा त्याच्यावरती बोलत जाऊ. आणि काही लोकांनी असाही प्रश्न विचारला मला की बीजेपी सरकारचा ते इलेक्शन अजेंडा होता की समान नागरी कायदा आणणार म्हणून. इलेक्शन अजेंडा असणं ही एक भावनिक बाब आहे, पण प्रत्येक भावनिक बाब ही संविधानिक कशी होईल याची जी कसरत आहे, ही जी सर्कस आहे, ही दिसते तितकी सोपी नाही आहे. त्याच्यामुळे कुठल्याही शासनाला समान नागरी कायदा जर लागू करायचा असेल भारतामध्ये, तर त्यावर एक यथासांग अभ्यास आणि अशाच प्रकारचं नियम आणि अपवादाचं छानपैकी मिश्रण करून समाजोपयोगी, जनकल्याणकारी, लोककल्याणकारी अशी कायद्याची मांडणी त्याची करावी लागेल. त्याला निश्चितपणे थोडासा वेळ लागणार आहे. त्यातल्या त्यात काही विद्यार्थ्यांनी असंही विचारलं मला की सर, हिंदू राष्ट्र होऊ घातलेलं आहे, मग हिंदू राष्ट्र एका बाजूला जर होऊ घातलं असेल, समान नागरी कायदा कसा असेल? तर हिंदू राष्ट्र काही असेल तरीही समान नागरी कायदा हा असू शकतो, कारण समान नागरी कायद्यामध्ये तुमचे सिव्हिल राईट्स घेतलेले आहेत. हिंदू राष्ट्रामध्ये हे केवळ रिलिजियस असतील असंही म्हणता येत नाही. तसं म्हणण्याला आज तरी जागा नाही, कारण हिंदू हा धर्म आहे हेच पूर्णत्वाने संविधानिक दृष्टीने अजून प्रस्थापित व्हायचं राहिलेलं आहे. ते आधी करावं लागेल. म्हणजे हा जो प्रश्न आहे त्याची जटिलता लक्षात घेता याच्यावर एखादं सेपरेट लेक्चर किंवा एखाद्या तज्ञाकडून त्यांचे व्ह्यू आपण मागवून घेऊ शकतो. परंतु तुम्हाला जसं ते भावनिक म्हटलेलं आहे की समान नागरी कायदा ही भावनिक बाब असू शकते आणि म्हणून एखाद्या राजकीय पक्षाच्या इलेक्शन जिंकण्याच्या अभिलाषाने त्यांच्या अजेंड्यामध्ये तो समाविष्ट केला जाऊ शकतो. पण भावनिक बाब जर ही संविधानिक करायची असेल तर त्यासाठी भली मोठी कायद्याची कसरत करावी लागेल. आणि ती कायद्याची कसरत करत असताना परत आपल्याला हे मूलभूत हक्क घटनेच्या भाग 3 मध्ये उद्धृत केलेले 12 ते 32 आर्टिकल पर्यंतचे आपल्याला प्रामुख्याने लक्षात घ्यावे लागतील. त्याच्यामुळं आपण समान नागरी कायद्यावरती मला वाटतं हे पूर्ण आपले मूलभूत हक्क एकदा याच्यावर विवेचन पारायण होऊन झालं की त्यानंतर आपण बोललेलं जास्त इष्ट राहील, कारण त्यावेळी बऱ्याचशा संकल्पना आपल्या स्पष्ट झालेल्या असतील, बरेचसे कंगोरे याच्यातले निखळपणे आपल्या समोर आलेले असेल आणि तेव्हा आपल्याला समान नागरी कायद्याची संकल्पना अतिशय उत्कृष्ट पद्धतीने समजून घेता येईल. या 3-4 गोष्टी होत्या ज्या मला सांगाव्याशा वाटल्या. त्याच्यानंतर आपण आता आपल्या मूळ आर्टिकल 15 कडे वळूया. आर्टिकल 15 सुरुवात करताना असं म्हणतं की धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान. धर्म म्हटलेला आहे पहिल्यांदा, वंश म्हटलेला आहे, जात म्हटलेला आहे, लिंग म्हटलेलं आहे, जेंडर किंवा जन्मस्थान, प्लेस ऑफ बर्थ. एखाद्या दुसऱ्या वंशाचा माणूस जर पाकिस्तानात जन्माला आला असेल आणि त्यांनी जसं सीए मध्ये आपण तरतूद बघितली, त्यांनी भारतीय नागरिकत्वाची मागणी केली, तर ती या समानतेच्या हक्कावरून, समानतेच्या तत्वावरून आपण त्याला देऊ शकतो. त्याप्रमाणे आपल्या कायद्याचं प्रारूप इंडियन सिटिझनशिप ऍक्ट 1955 मध्ये आपण समाविष्ट केलेलं आहे. पहिलं याच्यातलं आहे की कुठल्याही कारणावरून या 5 धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई. ही मनाई कोणाला केलेली आहे? ही मनाई जनतेला तुम्हा आम्हाला केली नाही, ही मनाई राज्याला केलेली आहे की स्टेट, राज्य, कुठलंही सरकार, राज्यातलं केंद्रातलं कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे, म्हणजे अनुकूल होणार नाही. कायद्याची भाषा समजून घेताना निगेटिव्ह शब्द पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह मध्ये वापरलेले आहेत. म्हणजे प्रतिकूल होईल अशा प्रकारे केवळ केवळ हे लक्षात घ्या. त्याच्या मेरिट डिमेरिटचा प्रश्न असेल तो वेगळा आहे.
परंतु केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही. नो डिस्क्रिमिनेशन. राज्य करणार नाही. राज्यावर हे आलेलं बंधन आहे. आणि म्हणूनच मी जसं सांगितलं की जर तुमचे मूलभूत हक्क बाधित झाले असतील तर आपण दाद ही सरळ राज्याला मागायची असते. कारण घटनेने या ठिकाणी राज्यावर हा अंकुश निर्माण केलेला आहे की हे कोण करणार नाही? राज्य करणार नाही. एखादी संस्था करू शकेल, मग त्या संस्थेनं केलेलं ते न्याय्य की अन्याय्य हे संस्थेला एक्सप्लेन करावं लागेल आणि राज्य ते ठरवेल. जर राज्याने नाही ठरवलं तर न्यायपालिका त्याचा निवाडा देईल. अशा प्रकारचा हा एक कायदा आणि घटनेतली मूलभूत मानवी तत्व याचा ट्रायंगल आपल्या लक्षात येतो की खरोखर ही जी कसरत आहे, हे जे मूलभूत हक्काचं चॅप्टर या घटनेमध्ये आणलेलं आहे आणि त्याचं अशा प्रकारे विवेचन जे केलेलं आहे त्यामध्ये किती मुमुक्षु दृष्टी घटनाकारांची होती हे आपल्या दृष्टीस पडते. त्याच्यात दुसरं आहे केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून कोणत्याही नागरिकास ही सिटीजन. आता उद्या जर समजा दुय्यम नागरिकत्व, तृतीय नागरिकत्व असं जर या देशामध्ये आलं दुर्दैवाने, प्राथमिक नागरिकत्व, द्वितीय नागरिकत्व असं, तर कोणत्याही नागरिकास दुकाने, सार्वजनिक उपहारगृहे, हॉटेल आणि सार्वजनिक करमणुकीची स्थाने यात प्रवेश करणे म्हणजे प्रवेश अलाउड आहे, प्रवेश करणे किंवा पूर्णतः किंवा अंशतः राज्याच्या निधीतून देखभाल करणाऱ्या पैशाने राखलेल्या अथवा सर्वसाधारण जनतेच्या उपयोगाकरिताच खास नेमून दिलेल्या अशा विहिरी, तलाव, स्नानघाट, रस्ते आणि सार्वजनिक वापरांच्या जागा याचा वापर करणे या बाबतीत कोणतीही निसमर्थता, दायित्व, निर्बंध किंवा शर्त यांच्या अधीन असणार नाही. म्हणजे राज्य सरकार अशा प्रकारचा कुठलाही निर्बंध, अशा प्रकारची कुठलीही अट, अशा प्रकारची कुठलीही शर्त लावू शकणार नाही जेणेकरून सर्वसाधारण नागरिकास विहिरी, तलाव, स्नानघाटे, रस्ता, सार्वजनिक वापराच्या जागा, त्याचप्रमाणे दुकाने, सार्वजनिक उपहारगृहे, हॉटेल आणि सार्वजनिक करमणुकीच्या जागा यात प्रवेश करण्यास बाधा निर्माण होईल. यात कुठल्याही प्रकारची बाधा निर्माण होऊ नये अशा प्रकारचं विस्तृत विवेचन या अनुच्छेद 15 मध्ये देण्यात आलेलं आहे. आपण याला थोडस स्पष्ट करताना पुढे जाताना असं म्हणूया की याच्यामध्ये जो उल्लेख केलेला आहे तो कास्ट या शब्दाचा उल्लेख आहे. जातीवरून जर अशा प्रकारे भेदभाव होणार असेल तर त्याला रोकायचं कसं? तर अॅट्रॉसिटी ऍक्ट आपल्याकडे निर्माण झालेला आहे. जातीवरून आपण कोणाला कुठल्या त्याच्या समान हक्कापासून बाधित ठेवू शकत नाही. जेंडर म्हणजे सेक्स, एखाद्या माणसाचं, एखाद्या स्त्रीचं जे हक्क माणसाला आहे ते स्त्रीला आहे. त्याप्रमाणे ट्रान्सजेंडर असेल, आपण काल जी केस बघितली ज्याच्यामध्ये LGBTQ हा संदर्भ सुप्रीम कोर्टाने ग्राह्य धरला आहे की स्त्री आणि पुरुष असाच फक्त या मानवी रेसचा भेद नसून त्याच्यामध्ये जे ट्रान्सजेंडर आहे त्याच्यात वेगवेगळे सगळे प्रकार आहेत, त्या सगळ्यांना नागरिक हक्क हे समान आहेत. त्यानंतर रिलिजन आणि जन्माच्या जागा हे ओघाओघाने आलंच, वंश पण त्या ठिकाणी आला. आता पुढे बोलत असताना की हे इक्वॅलिटी जी आहे, समोरची समानता, ती स्पेसिफाय केली. स्पेसिफाय करताना सार्वजनिक हा शब्द तुम्हाला वापरलेला दिसतो. 3च्या अ मध्ये तुम्हाला सार्वजनिक हा शब्द वापरलेला दिसतो. दुकाने, सार्वजनिक उपहारगृहे हे सगळी सार्वजनिकच असतात. जिथं सार्वजनिक म्हणून तुम्ही
लायसन्सेस घेतलेले असतील, जनरली हॉटेलची लायसन्सेस, दुकानाचे लायसन्सेस, करमणुकीच्या ज्या जागा आहेत त्यांची लायसन्सेस असतात. आणि त्या लायसन्सेसच्या रखाण्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सार्वजनिक हा शब्द अपरिहार्य तुम्हाला तिथे केलेला असतो. याचं कारण असं आहे की घटनेमध्ये सार्वजनिक हा शब्द वापरलेला आहे आणि सार्वजनिक जर ठिकाण असेल तर तिथे सर्व नागरिकांना बिनदिक्कत कुठलीही निसमर्थता, म्हणजे मी असमर्थ आहे तुम्हाला प्रवेश द्यायला, असं एखादं म्हटलं की नाही मी असमर्थ, त्याला त्याची असमर्थता ही कायद्याच्या चौकटीतही सिद्ध करावी लागेल. त्याला दायित्व, लायबिलिटी, त्याची लायबिलिटीच आहे, त्यांना कायद्याने ही लायबिलिटी फिक्स केलेली आहे की तुम्हाला हे दायित्व दिलंय, हे दायित्व तुम्हाला पार पाडलंच पाहिजे. यू कॅन नॉट डिस्क्रिमिनेट, तुम्ही भेदभाव करू शकत नाही. अशा प्रकारचं या अनुच्छेद 15चं जे प्रारूप आहे ते स्पेसिफाय करते काही काही जागा, रस्ते असेल, काही विहिरी असेल, तलाव असतील, स्नानघाट असेल. आणि तुम्हाला एक आश्चर्य वाटेल की हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी या कशासाठी टाकलेल्या आहेत. तर भारतामध्ये जी एक तफावत सामाजिक स्तरावर बघायला मिळत होती, इथं चातुर्वर्ण्यवाद आहे, इथं जात व्यवस्था आहे आणि जात व्यवस्थेची उतरंड अशा प्रकारे रचलेली आहे की जात व्यवस्थेच्या मध्यावर काही लोक आहेत, काही उच्च स्तरावर विराजमान झालेले आहेत आणि काही पायदळी तुडवलेले आहेत, काही खालच्या निम्न स्तरामध्ये जगत आहेत. आणि आपली सामाजिक जडणघडण अशी होती, एक प्रघात रूढी परंपरा आपल्याकडे अशी रूढ झाली होती की खालच्या जातीला, खालच्या माणसाला अमुक अमुक ठिकाणी जाण्यामध्ये बंदी आहे. जसं एखादं हॉटेल असेल ते एका विशिष्ट जातीचं धर्माचं असेल तर तिथं दुसऱ्या जातीचे लोक जाऊ शकणार नाही. अशा प्रकारचे जे प्रघात होते ते प्रघात काढून टाकण्यासाठी, कारण समानता कायद्यासमोर जर द्यायची असेल अनुच्छेद 14 प्रमाणे, तर हे प्रघात तुम्ही काढून टाकले पाहिजे. आणि मला वाटतं भारतीय घटनेचं एकमेव हे वैशिष्ट्य असलं पाहिजे, जगामध्ये वर्ग व्यवस्था असेल पण आपल्याकडे वर्ण व्यवस्था, प्रचूर जात व्यवस्था आहे. म्हणजे केवळ वर्ण व्यवस्थेवर आपण थांबलेलो नाही, तर वर्ण व्यवस्थेचे अजून आपण खंड करून आपण जात व्यवस्थेमध्ये समाजाची विभागणी केलेली आहे. तर अशा जात व्यवस्थेत भरडला गेलेला जो समाज आहे त्याला जर स्वातंत्र्य ही संकल्पना रुजवायची असेल, त्याच्या मनात स्वातंत्र्याची अनुभूती, खऱ्या अर्थाने त्याचा आस्वाद त्याला द्यायचा असेल, तर ही सगळी जळमट जी आहे ती काढून टाकली पाहिजे मानवी जीवनातून. मग ज्यांनी ही जळमट लादली त्यांच्याही जीवनातून निघणार आणि ज्यांच्यावर लादली त्यांच्याही जीवनातून निश्चितपणे निघणार. म्हणून अशा प्रकारचं अनुच्छेद 15 किंवा अनुच्छेद 15 मध्ये जे विशेष शब्द उल्लेख केलेले आहे की धर्म, वंश, जात, लिंग या प्रकारची मांडणी मला वाटत नाही जगातल्या कुठल्या घटनेमध्ये केलेली असेल. जगातल्या घटनेमध्ये वर्ग व्यवस्था गृहीत धरून एका वर्गाचा दुसऱ्या वर्गाची एवढा उल्लेख निश्चित सापडतो, परंतु अशा प्रकारचा विशिष्ट स्पेसिफाईड उल्लेख ही भारताच्या राज्यघटनेचं मी म्हणेल सौंदर्य आहे. कारण हे जर घटनाकारांनी केलं नसतं तर भारतातली जी अनिष्ट सामाजिक रूढी प्रथा होती, सतीची चाल होती, बालविवाह होते, विधवा केश वपन सारख्या राक्षसी अघोरी चाली होत्या, या सगळ्या मोडीत काढण्याचं काम घटनाकारांनी या अनुच्छेदानुसार केलेलं आहे की अशा प्रकारचा भेदभाव तुम्हाला धार्मिक तत्व, तुमच्या जातीची तत्व, तुमच्या वर्ण व्यवस्थेची तत्व ही कितीही वर्षाची जुनी असेल किंवा काही असेल, पण ती मानवी मूलभूत हक्काच्या आड जर येत असतील तर त्याचा प्रतिबंध झालाच पाहिजे. तो प्रतिबंध कोणी करायचा, ते प्रतिबंध करून मोकळं जीवन जगण्यासाठी कोणी कटिबद्ध आहे, कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तर ती राज्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि राज्य एकमात्र ह्या गोष्टीला जबाबदार आहे. अशा प्रकारचं हे आर्टिकल 15 त्याच्यातला सब अनुच्छेद 2 आणि त्याचे ओ आणि ब हे बघितले तर बारकाईने याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे की हे का झालं असावं, कशामुळे झालं असावं आणि याच्यातून पुढे निष्पत्ती काय.
पुढे हे कसं होणार? तर पुढे आपण हळूहळू हळूहळू जर ही अंमलबजावणी करून समानतेच्या तत्वाकडे जात असू तर निश्चितपणे माझं लक्षात ठेवा, आपण समान नागरी कायद्याच्या दिशेने एक एक पाऊल पुढे चाललेलो आहोत. ही घटना जशी जशी येत्या काळामध्ये प्रगल्भ होत जाईल त्या प्रवासामध्ये आपल्याला असं दिसेल की ही समानतेची तत्व जास्तीत जास्त घट्ट होत चाललेली आहे. परंतु त्याच वेळी याला एक धोकाही आहे. ती असं की समाजामध्ये आत्ताच्या कॉन्टेम्पररी सद्यकालीन परिस्थितीमध्ये ज्या अशा प्रकारच्या काही धर्मप्रेरित जातीयवादी शक्ती समोर येताना दिसत आहे, खुल्या रूपाने जरी नाही आल्या तरी छुप्या रूपाने येत आहे, आणि असं एक चित्र निर्माण होतं की कदाचित या समानतेच्या तत्वाला भूसुरुंग तर लागून ही उद्ध्वस्त होणार नाही ना. आणि अशा वेळी आपल्याला हे पारायण, हे ज्ञान घटनेतलं युवकापर्यंत पोचणं, त्यांना त्यांच्या अस्तित्वाची पूर्णत्वाने जाणीव होणं, त्यांना त्यांच्या मूलभूत अधिकारांची जाणीव असणं, मूलभूत अधिकारामध्ये काय विशिष्ट बाबी कशा पद्धतीने कव्हर करण्यात आलेल्या आहे याचं सखोल ज्ञान होणं ही नितांत काळाची गरज आहे. आणि म्हणून आपण हा चालवलेला यज्ञ संविधानाचं पारायण, मला वाटतं आपण थोडस स्लो जाऊ. आपल्याकडे 365 दिवस आहे. रोज आपल्याला अर्धा पाऊण तास 1 तास याच्यावरती बोलायचं आहे, हे समजून घ्यायचं आहे, प्रश्न विचारायचे आहे, चर्चा करायची आहे. आणि त्या चर्चेतून आपण हे आपल्याला पूर्णत्वाने समजलेलं आहे की नाही. आपण सहसा आपल्या जीवनाचा विचार राजकीय परिप्रेक्षातून करत नाही. मला तर खूप उच्च शिक्षित आणि खूप चांगले चांगले लोक कधी कधी असं भेटतात, बाबा त्या राजकारणाचं बोलू नका तुम्ही, काय ते बाकीचं सगळं करा, काय ज्ञानाविनाचं राजकारणाचं बोलू नका, राजकारणामध्ये मला इंटरेस्ट नाही, असं बोलणारे जे लोक आहेत त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो की राजकारण हा तुमच्या जीवनाचा, तुमच्या अस्तित्वाचा अपरिहार्यपणे अविभाज्य असा भाग झालेला आहे. तुम्ही कितीही राजकीय या शब्दापासून लांब पळण्याचा प्रयत्न केला तर हा शब्द तुमचा पाठलाग करून आज तरी तुमच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला आहे. आणि असं होत असताना ही सगळी सिस्टीम आपण घटनेमध्ये मानवी हक्काची, समान कायद्याची राबवली असताना याची जबाबदारी ही सर्वप्रथम आपली आहे की आपण ही जी भूमिका आहे कायद्याची ती समजून घ्यायला पाहिजे. आपण जर राजकारण नको, राजकारण नको, मला फक्त याच्यातच इंटरेस्ट आहे, हे तुम्हाला कधी समजणार? आणि मग राजकारणाच्या वरवंट्या खाली जर तुम्ही जात धर्म संघ संप्रदायाच्या चक्कीमध्ये पिसले गेलात तर कुठे जा, नंतर हा कार उडेल. त्याच्या आधी हे आपण समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. आपल्यामध्ये आणि जनावरांमध्ये जर काही फरक करायचा असेल तर राजकीय सुचिता ही माणसाला असलीच पाहिजे. ह्युमन मस्ट बी कॉन्शियस पॉलिटिकली, पॉलिटिकल कॉन्शियसनेस हा त्याच्या अस्तित्वाचा एक भाग झालाच पाहिजे. या एका उद्देशाने हे पारायण सुरू केलेलं आहे. म्हणून या पारायणाला आणि हा अर्थ निर्गमित करून सांगण्याला अनन्यसाधारण महत्व आहे असं मी समजतो, आणि ते आपण सगळ्यांनी ग्रहण करूया. 15 अनुच्छेदाच्या 3ऱ्या सब सेक्शन्स मध्ये, सब आर्टिकल मध्ये स्पष्टपणे 2 शब्द आलेले, स्त्रिया व बालके. सगळ्यात जास्त पीडित कोण असेल या देशातली? जात व्यवस्थेच्या नावाखाली, धर्म व्यवस्थेच्या नावाखाली, खोट्या तत्वांच्या ढिगाऱ्याखाली, तर स्त्रिया. आणि स्त्रिया जेव्हा पीडित होतात तर नॅचरली बालक जी आहेत तीही पीडित राहतात, कारण त्यांच्यापर्यंत त्या सुविधा पोहोचत नाही. म्हणून घटनेने विशेष प्रावधान राखून स्त्रिया व बालके यांच्याकरिता राज्याला विशेष तरतूद करता येईल. आता ही विशेष तरतूद एक्सप्लेन करताना तुम्हाला मला इथं सांगावंसं वाटतं की आपल्याकडे बऱ्याचशा अनिष्ट रूढी परंपरा रुजू झालेल्या पाहायला मिळतात. उदाहरणार्थ हुंडाबळी, लग्नामध्ये हुंडा घेणे.
हुंडाबळीच्या विरुद्ध 1986 ला प्रिव्हेन्शन ऑफ डावरी ऍक्ट आपण आणला आणि हुंडा मागणे किंवा हुंडा घेणे हा कायद्याने आपण गुन्हा ठरवला. त्याचप्रमाणे हुंड्यासाठी जर एखाद्या महिलेचा छळ होत असेल तर तिला आपण 498 या भारतीय दंड संहितेच्या कलमामध्ये एक कलम अमेंडमेंट आणून तो गुन्हा केला की हा गुन्हा समजला जाईल. म्हणून तुम्हाला दिसतं की या प्रकारच्या केसेस बऱ्याच व्हायला लागल्या. काही प्रमाणात या सवलतीचा, स्त्रियांसाठी केलेल्या या विशेष कायद्यांचा दुरुपयोग खूप मोठ्या प्रमाणात झालेला तुम्हाला दिसतोय. त्याकडेही आपण आपलं लक्ष वेधलं पाहिजे की हा दुरुपयोग का होतो. एखादा कायदा जर खऱ्या अर्थाने स्त्रियांच्या संरक्षणासाठी असेल तर तिचं संरक्षण बाजूला ठेवून पुरुषांना त्रास देण्यासाठी या कायद्याचा उपयोग होतो, तर तिथे सुद्धा आपल्याला याच अनुच्छेदाअंतर्गत सरकारला जाब विचारू शकण्याची एक मुभा तुम्हाला प्रदान केलेली आहे. दोन्ही बाजूने महत्वाचा मुद्दा या ठिकाणी राहून जाईल तो आधी सांगतो की डावरी प्रिव्हेन्शन ऍक्ट 1986 पासून तर आता एक कायदा जो पारित झाला, डोमेस्टिक व्हायलन्स प्रिव्हेन्शन ऍक्ट 2005, 1986 पासून 2005 पर्यंत माझ्याकडे लिस्ट आहे, वाचून काढलं तर आपल्याला असं दिसेल की 22 कायदे वेगवेगळ्या प्रकारचे मुलांच्या आणि स्त्रियांच्या संरक्षणासाठी हे संसदेमध्ये पारित झालेले आहे भारताचे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अनुच्छेद 15 भाग अनुच्छेद 3 च महत्व अधोरेखित होतं की स्त्रिया व बालके यांच्याकरिता राज्याला विशेष तरतूद करता येईल. यांच्याकरिता म्हणजे त्यांच्या संरक्षणाकरिता. संरक्षण हा शब्द विशेषत्वाने या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण बघू अनुच्छेद 15 चा भाग 4. ही भाग 4 जर तुम्ही बघितला, यशवंतनी जे वाचलं आणि तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये दोन प्रमुख शब्द आलेले आहे की नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिक दर्जाबद्दल बोलले गेलेलं आहे. आज अख्ख्या भारतामध्ये हरियाणातलं जाट आंदोलन धरा, गुज्जर आंदोलन राजस्थानचं, गुजरातचं पटेल आंदोलन, एक मराठा लाख मराठा महाराष्ट्रातलं आणि लिंगायत पंचायतीची केस आणि आंदोलन कर्नाटकात, हे प्रमुख जरी असले तर सगळ्या देशामध्ये आरक्षण या एका शब्दावरून जो गदारोळ उठलेला आहे त्याचं मर्म आपण या अनुच्छेदातल्या 4थ्या पोट भागामध्ये पाहणार आहोत. ही पहिली घटना दुरुस्ती 1951 ला घटना दुरुस्ती कलम 2 प्रमाणे रुजू करण्यात आली आणि 4था भाग अनुच्छेदाचा या 15व्या अनुच्छेदामध्ये टाकण्यात आला. हे काय म्हणतं, या अनुच्छेदातील किंवा अनुच्छेद 29 चा खंड, अनुच्छेद 29 हे तुमचे सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार देणारं अनुच्छेद आहे, तेही आपण बघणार आहोत. या अनुच्छेदातील किंवा अनुच्छेद 29(2) चा खंड 2 यातील कोणत्याही गोष्टीमुळे नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या उन्नतीकरिता अथवा अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरिता कोणतेही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. कायद्याची भाषा हे निगेशन पहिलं, पॉझिशन नंतर अशा प्रकारची असते. म्हणजे राज्याला अधिकार आहेत असं न म्हणता हे करण्यासाठी राज्याला कोणी अडवू शकणार नाही असा शब्द प्रयोग केलेला आहे. म्हणजे राज्याला ही मुभा आहे. काय मुभा आहे ती जरा आपण बारकाईने या ठिकाणी बघितली तर याच्यातून एक सूक्ष्म भान येतं. ते दोन गोष्टीचं, पहिलं सामाजिक आणि शैक्षणिक, हे दोन शब्द आपल्या लक्षात येतात. हे कुठून आले असतील? एखाद्या व्यक्तीचा समानतेच्या स्वरूपात
कायद्यासमोरची समानता या माध्यमातून जर दर्जा निर्धारित करायचा असेल, एखाद्या व्यक्तीचा कायद्याची समानता या माध्यमातून दर्जा निर्धारित करायचा असेल, तर त्या दर्जा निर्धारणासाठी त्याचा सामाजिक स्तर आणि त्याचा शैक्षणिक स्तर हा महत्वाचा आहे. एखादा माणूस पीएचडी, मल्टिपल पीएचडी झालेला असेल, शैक्षणिक स्तर खूप उंचावला असेल, पण त्याला गावठाणाच्या सार्वजनिक विहिरीवरून पाणी भरण्यास मनाई केली, तर त्याचा सामाजिक स्तर उंचावलेला नाही. म्हणून हे दोन शब्द, हे की वर्ड्स ज्याला म्हणता येईल, या दोन शब्दामध्ये अख्ख्या आरक्षण या प्रक्रियेची चाबी देऊन ठेवलेली आहे. तर दोन्ही जर असतील तरच त्याचं उत्थान झालं असं आपण समजायला कारण प्राप्त आहे. आता मराठा रिझर्वेशन इथं थोडस मी थांबवतो तुम्हाला. एक प्रश्न आपण घेऊ जो यालाच अनुसरून पुढे जाता येईल आपल्याला, कारण तो थोडस सर्वांना माहिती होण्यासाठी आवश्यक असं मलाही वाटतंय. आता घेता येईल आपल्याला की जर राज्य शासनाला अशा पद्धतीची कोणतीही विशेष तरतूद करण्यास प्रतिबंध होणार नाही अशी तरतूद या 4थ्या अनुच्छेदामध्ये आहे, तर जो शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या एखाद्या विशेषतः महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षण द्यायचं असेल तर नेमकी अडचण काय आहे आणि तो जो राज्याचा अधिकार आहे की केंद्राचा अधिकार आहे हे जे चाललेलं आहे याच्यावर थोडंसं विस्ताराने आपण बोलावं असं. नाही, फार बरं केलं, मला इथे थांबवलं. मी विचार करत होतो की इकडे शिरू का, म्हटलं इकडे शिरलं तर थोडस जरा विषयांतर झाल्यासारखं होऊ नये, परंतु ते बरं झालं. मलाही असं वाटतं यशवंत की हीच ती वेळ आहे की ज्यावेळी याच अनुरोधाने आपण हे एक्सप्लेन केलं पाहिजे. राज्याला आरक्षणाचे अधिकार नाहीत. आतापर्यंत तरी ते विधेयक 187 घटना दुरुस्ती पूर्णपणे कायदा म्हणून पारित व्हायची आहे. प्रेसिडेंटची सही अजून झालेली नाहीये. राज्यसभेमध्ये गोंधळ झाला, अख्ख्या देशाने उघड्या डोळ्यांनी बघितला टीव्हीवर, मार्शल घुसून मारामाऱ्याचे वगैरे प्रकार. तो भाग आपण सोडून देऊया त्याचा. हे आरक्षणाचे सगळे अधिकार, घटना ज्या ठिकाणी राज्य शब्दांचा उल्लेख करते त्या ठिकाणी हे केंद्र सरकार, केंद्रातलं राज्य आहे, हे राज्य नाही. आणि त्याही पलीकडे जर तुम्ही नजर टाकली तर 102वी घटना दुरुस्ती जी आहे ती काय सांगते? 102वी घटना दुरुस्ती स्पष्ट सांगते की राज्याचे आरक्षण देण्याचे अधिकार काढून ते केंद्राला फक्त आणि फक्त केंद्राला दिलेले आहे. या पार्श्वभूमीवर तुम्ही जर बघितलं तर आरक्षण या शब्दाभोवती केवळ राजकारण करून घटनेतली तत्व बाजूला ठेवून लोकांना समजणार नाही अशा पद्धतीने काहीतरी धूळफेक कायद्याची, तत्वांची, संविधानिक मूल्यांची लोकांसमोर करायची, हा प्रकार या देशात चाललेला आहे. आतापर्यंत तरी राज्याला तसं निर्धारण करण्याचे अधिकार नाही. त्याच्या आधी जर समजा हे 187 घटना दुरुस्ती आली आणि या घटना दुरुस्तीप्रमाणे राज्याला आरक्षणाचे अधिकार प्राप्त झाले, हो तशी सगळ्यांची मनीषा आहे, फार चांगलं आहे. तसं जर झालं तर मराठा आरक्षण लिलया या लोकांना देता येईल. पण याच्यात एक ज्ञानबाची मेघ आहे. प्रत्येक गोष्ट आपण देत असताना त्याला मुभा होईल, ते करायला अडचण जाणार नाही अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर दिलं पाहिजे. एखाद्याला सांगायचं की तू 100 फूट खोल खड्डा मला खदून दे आणि त्याला फावडच द्यायचं नाही, तर तो खोदेल कसा? हाताने शक्य आहे का? अशक्य आहे. तर या ठिकाणी प्रश्न असा आहे की राज्याला जोपर्यंत तुम्ही जातनिहाय जनगणनेचे अधिकार देत नाही, कारण जातनिहाय जनगणना अजूनही केंद्राच्याच अखत्यारीत आहे, घटनेप्रमाणे केंद्र सरकारच ते करू शकते. जर असं केलं नाही तर नेमकेपणाने त्या जातीचं किती संख्याबळ आहे, जेणेकरून त्यांचं आरक्षणाचं प्रमाण, रिझर्वेशन पर्सेंटाईल हे कसं ठरवलं जाऊ शकतं, हा एक मोठा पेच आहे. दुसरा पेच असा आहे की असा प्रवर्ग किंवा अशी लोकसंख्या जर साईजने, आकारमानाने जास्त झाली, आत्ताच तुम्ही लिमिट लावून ठेवलेलं आहे 50% आरक्षणाचं, समजा उद्या असं झालं की मराठी बांधवांचं याच्यामध्ये समावेश केल्यानंतर ही संख्या 62 किंवा 64% जाते,
तर 64% रिझर्वेशन देण्याची मुभा तुम्ही राज्याला दिली आहे का? तर दिलेली नाही आहे. म्हणजे एका वेळी एखाद्या सजवलेल्या गाडीमध्ये पॅसेंजरला बसवायचं, पण त्याला ज्या गावाला जायचंय तिकडचा रस्ताच बांधून द्यायचा नाही, ती गाडी पुढे जाऊ शकणार नाही. किंवा त्या पॅसेंजरला तिकीट देताना भलतंच खोटं तिकीट द्यायचं, तो त्या डेस्टिनेशनवर पोहोचू शकणार नाही. हा जो प्रकार चाललेला आहे, हा प्रकार राजकारणाने केलेला अघोरी खेळ या घटनात्मक तत्वांशी चाललेला आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. एक इथं प्रश्न असा येतोय सर, की म्हणजे आपण पुढे जाऊया तसं आता समारोपाकडे येत असताना, की जर शासनाने जातनिहाय जनगणना केली, ती केंद्र शासनानं केली आणि तो डेटा राज्य शासनानं वापरून जर काम करायचं म्हटलं तर ते पॉसिबल नाही आहे का? म्हणजे ते अधिकार राज्यालाच का पाहिजे? नाही, ते पॉसिबल आहे ना, पण केंद्राला ही पॉसिबिलिटी सुप्रीम कोर्टानेच उपलब्ध करून दिले. नागार्जुनच्या केसमध्ये 2010 साली हा निर्णय की केंद्राने ही सगळी, ज्याला एम्पिरिकल डाटा कोर्टाने म्हटलेला आहे, एम्पिरिकल डाट्यामध्ये त्याचा प्रवर्ग, पण प्रवर्ग कोणासाठी? हे ओबीसीसाठी. जात कोणासाठी? हे अनुसूचित जाती जमातीसाठी. इथे एक गोष्ट लक्षात घ्या की SC/ST रिझर्वेशन हे संविधानिक प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेटिव्ह रिझर्वेशन आहे. संविधानिक प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेटिव्ह रिझर्वेशन आहे. आणि ओबीसीचं रिझर्वेशन हे असं प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेटिव्ह रिझर्वेशन नाहीये, हे पॉलिसी रिझर्वेशन आहे. हा एक फरक आहे. आणि तुम्हाला या अनुच्छेद 4 मध्ये वाचताना लक्षात येईल, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या, तिथं जातीचा उल्लेख नाहीये, पण पुढे गेल्यावर उन्नतीकरिता अथवा अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती, इथं जात या शब्दाचा उल्लेख आहे. बघा, या अनुच्छेदामध्ये हे फार सुंदर रीतीने मांडलंय. वर्ग आणि जाती. जाती कोणाला म्हटले? अनुसूचित आणि जनजाती, जे SC/ST चे वर्ग आहेत त्यांचीच जातनिहाय जनगणना आपल्याला याच्यामध्ये करता येते, जे केंद्र सरकार करते. आणि मी जे म्हणालो प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेशनचा अर्थ असा होतो की बजेट जर भारताचं 100 रुपयाचं असेल आणि SC बांधवांची लोकसंख्या जर 7% असतील, तर त्याच्यातले 7 रुपये हे त्यांच्यासाठी प्रावधानी केले जातात. पण ओबीसी मध्ये तसं नाही होत आहे. हा सगळा घोळ या अनुच्छेदाचं तंतोतंत पालन न केल्यामुळे होतं. इथे वर्ग म्हटलेला आहे, इथे जात म्हटलेला आहे. हे शब्द इथे लक्षात घेतले तर तुमच्या लक्षात येईल की मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या, पण अनुसूचित जातीच्या, अनुसूचित जनजातीच्या, तिकडे जात आलेली आहे, इकडे वर्ग आलेला आहे. हा वर्ग ओबीसीचं प्रतिनिधित्व करतो आणि जात जी आहे ती SC/ST प्रतिनिधित्व करतं. म्हणून त्यांची जातनिहाय जनगणना होते. ओबीसींची जातनिहाय जनगणना हा या देशासमोरचा यक्ष प्रश्न आहे आजच्या तारखेला. आणि तो कुठलाही पक्ष, कुठलंही सरकार, कुठलंही राज्य हे मान्य करायला तयार नाही. किंबहुना तसं केलं तर यांच्या राजकारणाच्या खेळी ज्या आहेत त्याला काही शिल्लकच राहायचं नाही, अशा प्रकारची अनामिक भीती कदाचित राजकारण्यांच्या मनामध्ये असावी. थोडक्यात काय, तर घटना कितीही चांगली असली, घटनेमध्ये कितीही सुंदर वाद प्रवाद दाखवलेले, सांगितलेले, लिहिलेले असतील, त्याला कायद्याचं प्रावधान दिलेलं असेल, तरीही अंमलबजावणी करणारे जे लोक आहे त्यांची मानसिकता कलुषित असेल, त्यांची नैतिक आणि इथिकल मॉरल स्टँडर्ड जे आहे ते थोडंसं खाली आलं असेल, तर आपल्याला अशा प्रकारचे घोळ सहन करावे लागतात. तशाच प्रकारचा घोळ आज भारतातली लोक सहन करत आहेत, राज्यातली लोक सहन करत आहेत, असं मला म्हणायचं आहे. मला वाटतं याच्यावरती अजून 1-2 असे सुंदर विवेचन आहे, पण ते एकत्रित आलेले बरे. तर या 5 उपखंड जो आहे या अनुच्छेदाचा, त्याच्यावरती आपण उद्या भाष्य करूया, जे जास्त समर्पक. आणि या वरच्या 4ही याचा परामर्श परत एकदा घेतला की मला वाटतं हे अजून थोडं स्पष्ट होईल. आणि याबाबतचे काही प्रश्न मला वाटतं, मला उमेद आहे की आज नव्याने काही प्रश्न येतील यशवंत तुझ्याकडे, तर ते प्रश्नही आपण उद्या निर्माण करून त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद.
संविधानाच्या पारायणामधला आजचा आपण या ठिकाणी 15व्या अनुच्छेदातील 4 भागांच्यावर आज विवेचन झालेलं आहे. उर्वरित 5वा भाग आणि यावर आलेले प्रश्न याच्यावर आपण उद्या चर्चा करूया. सर्व सहभागी जे श्रोते आहेत, प्रेक्षक आहेत, यांचेही मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि आपलं देखील मनपूर्वक आभार मानतो आणि आजचं सेशन थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.